नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांकरता अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट घेऊन आलेलो आहे। सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारावे आणि वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीमद्वारे अनुदान प्रोव्हाइड करत असते। यामध्ये महाडीबीटी पोर्टलद्वारे या ज्या स्कीम आहे, अनुदानित स्कीम आहे, त्या राबवल्या जातात। जसे की जर एखाद्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घ्यायचा असेल त्याकरता अनुदान हे महाडीबीटी पोर्टलद्वारे तुम्हाला अर्ज करावा लागतो आणि अनुदानसुद्धा तुम्हाला दिल्या जाते। त्याचप्रमाणे शेतीसाठी लागणारे जे इतर उपकरणे आहेत त्याकरता देखील बरेचसे अनुदानित स्कीम या शेतकऱ्यांकरता राबवले जाते। परंतु आता इलेक्ट्रिक वाहनांचा देखील बऱ्याच प्रमाणात वापर जो आहे तो वाढलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांकरता नवीन शासन निर्णय जो आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे। यामध्ये शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक वाहने तसेच उपकरणावर देखील अनुदान देण्यात येईल अशा प्रकारचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। हा शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी काढण्यात आलेला आहे। तर आता जर शेतकरी इलेक्ट्रिक वाहन ज्यामध्ये माल वाहतूक त्याचबरोबर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर किंवा कटर या उपकरणाचा तसेच वाहनांचा समावेश सध्या यामध्ये करण्यात आलेला आहे। हा GR तुम्हाला वेबसाईटवरती मिळून जाईल। त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा हा GR तुम्हाला पाहायला मिळेल। हा GR जर पाहिजे असेल तर टेलिग्राम व व्हॉट्सअप चॅनलची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही तिथे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथे तुम्हाला हा GR पाहायला मिळेल। त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर सुद्धा हा GR अवेलेबल आहे। तर यामध्ये आता जर शेतकरी इलेक्ट्रिक वाहन म्हणजेच मालवाहतूक N1 त्या ट्रॅक्टर आणि इतर जर उपकरणे ज्यामध्ये पॉवर ट्रिलर आणि कटर यांचा सध्या समावेश केलेला आहे तर यावर सुद्धा अनुदान आता तुम्हाला शेतकऱ्यांना मिळणार आहे। अनुदान किती मिळणार आहे लवकरच यावरती अपडेट येईल। अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलवरती सर्वात पहिले कळवण्यात येईल। त्याकरता तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करावे लागेल। हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे सर्व शेतकऱ्यांकरता, कारण की आता इलेक्ट्रिक वाहनांचा जो वापर आहे, इलेक्ट्रिक उपकरणाचा जो वापर आहे तो अतिशय जास्त प्रमाणात वाढलेला आहे। ही महत्त्वाची माहिती सर्व शेतकरी बांधवांकरता महत्त्वाची आहे। त्याकरता जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहतात, तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।